नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग ह्या वर्षी आम्ही गुढीपाडवा कसा साजरा केला ते पाहूया. तर सर्वात आधी सुरुवात झाली दारात छान अशी रांगोळी काढून आणि त्यानंतर इथे मम्मीने गुढीला साडी नेसवायला घेतली. गुढीच्या सजावटीची जोरदार तयारी चालू होती. साडी नेसवून झाली आणि दादाने गुढी उभारली. मम्मीनी छान असं फुलांचं तोरण सुद्धा बनवलं, ज्यामुळे गुढीच्या सजावटीला आणखीनच भर पडली. वरती तोरण बांधून येईपर्यंत खाली पूजेची तयारी चालू होती. छान पाटाभोवती रांगोळी काढली गेली, समया पेटवल्या आणि एवढ्यात वहिनीची सुद्धा सुंदर अशी रांगोळी काढून झालीच होती. त्यानंतर दादानी गुढीची पूजा करून घेतली. तुम्हाला माहिती आहे का, काही ठिकाणी कडुलिंब आणि गूळ आजच्या दिवशी खाण्याची प्रथा आहे, जी जीवनातील कडू गोड अनुभव स्वीकारण्याचे प्रतीक मानलं. चला आता पूजा तर झालीच, गोडाला आज आमच्याकडे होत्या पुरणपोळ्या आणि त्या करण्यात सर्वात जास्त मदत जर कोणी केली असेल तर ती दादानीच बरं का. जेवण तर तयारच होतं. पटकन नैवेद्य काढून घेतला आणि देवांना वाडी दाखवून सर्वांनी जेवून घेतलं. संध्याकाळी गुढीजवळचा विडा तुळशीत ठेवून नमस्कार केला आणि गुढी उतरवली. तर काहीसा असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तब तक के लिए बाय बाय.